मंडळी, आज आहे ना तुम्हाला फ्लावरचे लॉलीपॉप करून दाखवणार आहे। फ्लावर गोबी फ्लावर पण बोलतात हिंदीमध्ये, मराठीमध्ये फ्लावर बोलतात। आणि मी असे कट करून घेतलेले आहेत जेणेकरून लॉलीपॉप दिसायला पण छान आणि खायला पण छान आणि धरून खायला पण व्यवस्थित होतात। आता मी तुम्हाला दाखवणार आहे याच्यामध्ये मसाला कुठला कुठला टाकायचा आहे। हे बघा, हे पूर्ण 1.5 किलो फ्लावर आहे। 1.5 किलो वजनी 1.5 किलो आहे। त्यामध्ये ह्याला लागणारा मसाला, हे अद्रक लसणाची पेस्ट, हे मी घरीच केली, मी बाहेरून आणलेली नाही, टाकून घ्यायची आपल्याला। त्यानंतर धना जिरा पावडर आहे एवढी, जिरा आणि मिरची पावडर, सॉरी जिरे आणि मिरची पावडर आहे, ती मी एवढी टाकत आहे। 1.5 चम्मच लिंबाचा रस, 2 लिंबू आहेत, 2 लिंबाचा रस काढलेला आहे, काढून ठेवला। 2 जेवढा निघेल तेवढा मी लिंबाचा रस टाकलेला आहे। कलर येण्यासाठी मी मिरची टाकत आहे, काश्मीरी मिर्च पूर्ण, हे 1 पाऊच आहे ते टाकत आहे। त्यानंतर मी याला लागणारं, याला जेवढं लागेल बसेल तेवढं मीठ टाकत आहे। हे बघा, हे मीठ 2 चम्मच टाकलेलं आहे, तर माझा चम्मच एवढा आहे, ह्या चम्मचने 2 चम्मच टाकलेला आहे। आता सकाळी पोहे केलं होतं तर मी थोडीशी उरलेली कोथिंबीर टाकत आहे। खरं तर कोथिंबीर टाकत नाही, पण मी टाकत आहे थोडीशी कोथिंबीर। आता मी याला सगळं मिक्स करून मॅरिनेट करायला ठेवत आहे। छान मंडळी, हे 1.5 किलो फ्लावर आहे, 8 ते 10 माणसासाठी मी केलेलं आहे। आता हे सगळं मॅरिनेट करण्यासाठी मी मिक्स करून ठेवत आहे। आणि काश्मीरी मिरची हे मी कलर येण्यासाठी टाकलेलं आहे, लाल कलर येण्यासाठी, कारण आम्हाला कलर आहे ना, आम्हाला लहान लहान पण मुलं आहेत आणि आम्हाला आवडतच नाही पहिल्यापासून कलर टाकून खायचं, तर जे आहे ते ओरिजिनल। फायनली आता मी मिक्स केलेलं आहे। आता हे मुरण्यासाठी 15 ते 20 मिनिट आपल्याला ठेवायचं आहे। ते बाइंडिंग येण्यासाठी आता हे 2 अंडे फोडून घेतलेले आहेत, आता मी याच्यामध्ये टाकत आहे, हे जुळून येण्यासाठी। हे टाकून त्याला पूर्ण मी मिक्स करून घेणार आहे, म्हणजे चांगली छान बाइंडिंग येते त्याला। हे असं, हे बघा, आता आपण हा मॅरिनेट झालेला आहे आपलं, हे पूर्ण छान झालेलं आहे। आता आपल्याला मी इकडे ग्रेव्ही करण्यासाठी हे 1/2 किलो मी मैदा घेतलेला आहे आणि हे कॉर्नफ्लॉवर घेतलंय 1 वाटी। आता हे मिक्स करून मी ह्याची ग्रेव्ही तयार करून ह्याच्यामध्ये डीप फ्राय करणार आहे। हे बघा, हे असं बेटर करायचं आहे आपल्याला, जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही, पूर्ण बेटर असं तयार झालं पाहिजे। या बेटरमध्ये थोडंसं तिखट टाक, त्यामुळे ते लाल झालेलं आहे। आता काय करायचं, तेल करायला ठेवले, टाकून बघायचं की बाबा हे कसं आहे, कसं झालंय, ते जास्त गरम झालंय का कमी गरम झालंय, हे आपल्याला करणार आहे। हे बघा, आपलं तेल छान गरम झालेलं आहे, आपण हे काढू शकतो फ्राय करून। आणि आपला गॅस आहे ना मिडियम आचेवरच राहायला पाहिजे, जास्त फास्ट गॅस करायचा नाही, त्यामुळं हे जळू शकतं, आतमध्ये शिजणार नाही। आतमधला पण फ्लावर छान शिजला पाहिजे, त्यासाठी आपल्याला सगळं करायचं आहे। थोडंसं ब्राऊन लाल झालं की आपल्याला हे काढायचं, गोल्डन कलर होईपर्यंत। फायनली आता सगळं आपलं छान झालेलं आहे, हे तळून पण छान झालं आहे। आता मी तुम्हाला दाखवते कसे सोडायचे ते। असं हे करायचं आणि असं घेऊन उलटं करून सोडायचं। हे बघा, हे गॅस आहे ना एकदम मंद आचेवर ठेवलेला आहे आणि हे आपलं डीप फ्राय चालू आहे। मंडळी, आपले फ्लावरचे हे पूर्ण झालेले आहेत मंचुरियन। हे बघा का, हे फ्लावरचे लॉलीपॉप तयार झालेले आहेत। आता तुम्ही घरी करून बघा आणि कमेंटमध्ये मला सांगा कसं लागतात, कसे नाही, किती चांगले झाले, किती नाही।
मी सांगितलेलं परफेक्ट माप आहे, त्या मापाने तुम्ही करू शकता घरी. आणि खाऊन पण बघा. त्याबरोबर ह्यामध्ये आम्ही सॉस घेतलेला आहे, दही घेतलेलं आहे आणि हे शेजवान चटणी घेतलेली आहे. आता मी मुलांना देत आहे खायला. हे बघा, मुलं खाऊन सांगतील की कसं झालं ते. हे बघा, मी ही खाऊन बघत आहे. खूप छान झालेलं आहे, खूप छान झालं आहे, अतिशय सुंदर झालं आहे. मंडळी, खरं तुम्ही खाऊन बघा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब आणि कमेंट करा. कसं झालं ते नक्कीच कळवा मंडळी. खूप छान झालं आहे.